हाय गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर भावांना तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या प्रतिभाऊच्या ब्लॉगमध्ये. तर आज तुमचा प्रतिभाऊचा दिवस आहे तिसरा. आज तुमच्या प्रतिभाऊचा दिवस आहे तिसरा आणि चॅलेंज आहे. आज तुमच्या प्रतिभाऊच्या चॅलेंजचा दिवस आहे तिसरा. हे गाईज, हे आपल्या रूमची चावी. हे आपलं घर. सो गाईज, आज आपल्या चॅलेंजचा दिवस आहे तिसरा आणि चॅलेंज तर तुम्हाला माहितीच आहे. डिप्स मारण्याचं चॅलेंज आहे आपण घेतलेलं. आपण जे चॅलेंज घेतले ते चॅलेंज म्हणजे डिप्स मारणे चॅलेंज आहे गाईज. हां, तर पब्लिक आपण जे चॅलेंज घेतलं ते चॅलेंज म्हणजे डिप्स मारणे चॅलेंज आहे. आणि काल एवढी तुमच्या प्रतिभाऊची बेजारी झाली, म्हणजे एवढी हालत खराब झाली प्रतिभाऊची की मी तुम्हाला सांगू शकत नाही. मग आपली हालत एवढी खराब कसं काय झाली माहिती आहे का? कारण का काल एवढा पाऊस येत होता गाईज, एवढा पाऊस येत होता. आणि ॲक्च्युली आपल्या मोबाईलमध्ये 4G आहे, आपला मोबाईल 4Gचा आहे. 4Gवर यूट्यूबचा व्हिडिओ अपलोड नाही होत. काल पाऊस येत असल्यामुळं वातावरण इतकं खराब होतं की नेट चालत नव्हतं. मग 4G तर 5G चालत नव्हतं, तर 4Gचा विषयच नाही. तर गाईज काल इतकी धावपळ झाली, एवढ्या पावसात भिजत गेलो मी. भिजत जाऊन कालचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे गाईज. म्हणजे कालच्या व्हिडिओला खूप सारी मेहनत लागली मला. कधीच एवढा कोणत्या व्हिडिओला एवढा ट्रेस नाही बसला जेवढा कालच्या व्हिडिओला बसला. मी तुम्हाला सांगतो, मी लॅबवर जातो. जे लॅब आहेत ना, जिथं पोरं अभ्यास करतात त्या लॅबला कसं आहे 5Gचं हॉटस्पॉट आहे. मग 2-4 लॅबमध्ये वशील लावून ठेवलेलं आहे. म्हणजे कसे माझे मित्र आहेत तिथं लॅबमध्ये, नाही का, वेगवेगळ्या लॅबमध्ये. मग त्या मित्राला विचारून मी पासवर्ड घेतो त्या वायफायचा आणि त्या लॅबमध्ये जाऊन व्हिडिओ अपलोड करतो आणि नंतर हे करतो, यूट्यूबला सोडून टाकतो, एडिटिंग वगैरे करतो. तर काहीच काल मी खुश लॅबला गेलो, द्वारका लॅबला गेलो. खुश लॅबला गेल्यानंतर तिथं व्हिडिओ अपलोड केला, पण त्याला सेटिंगच लावता येईना मला, म्हणजे नेट डबल डाऊन झालं तिथलं. नंतर द्वारकाला गेलो, तिथला पण बंद झाला हॉटस्पॉट. परत माझ्या रूमच्या मित्राचं एक रूम होती, तिथं हॉटस्पॉट चालू होता. मग तिथं गेल्यानंतर रात्री व्हिडिओ अपलोड केला गाईज. तर जाऊ द्या, आज आपल्या चॅलेंजचा डे बाय डे आहे तिसरा दिवस आणि आपल्या पुशअप झालेले आहेत 60. तर आणखी 940 पुशअप आपले राहिलेले आहेत. तर चला त्या भावांना करू, आता आपण स्टार्टअप घेऊ, पुशअप मारायला सुरुवात करू. तर सकाळी भावांना तुम्हाला माझ्यातर्फे गुड मॉर्निंग. आज सकाळचे 6:47 झालेले आहेत आणि सकाळीच मी केला आहे ब्लॉग चालू. कारण का नंतर मला वेळ भेटत नाही. वेळ म्हणजे वेळच भेटना गेल्यानंतर शेड्यूल असं लावलं आहे काहीच तगडं की खूपच तगडं लावलं आहे. अभ्यास लॅब म्हणजे वेळ नाही नंतर म्हणून. आणि ब्लॉग तर कसं आता बनवणं भागच झालं, आपल्या लाईफमधलं एक पार्ट झालं आहे ब्लॉग बनवणं. म्हणून अगोदर हे करायचं नंतर ते करायचं. म्हणून काही सकाळी जेव्हाच टाईम भेटेल तेव्हा आता ब्लॉग बनवायला मी स्टार्टअप केले. भावांनो, चला तर मग आता करू आपण स्टार्ट डे बाय डे आपलं चॅलेंज कवर अप करायला. आपल्याजवळ आहेत 100 दिवस आणि 100 दिवसात आपल्याला 1000 पुशअपचं चॅलेंज आपण घेतलेलं होतं. तर आता झालेले आहेत 97. आता आपल्याला राहिलेले आहेत 97 दिवस आणि पुशअप राहिलेले आहेत 940. तर बघू आपण 97 दिवसात 940 पुशअप कवर करतोय का. जर का लवकर झालं तर आणखी पुशअपचं चॅलेंज वाढू. मला हे पुशअपचं चॅलेंज कमी जास्त 1 लाख पुशअपपर्यंत घेऊन जायचे. तर सुरुवात आहे 1000 पुशअपपासून. तर भावना चला आता करू आपण स्टार्ट. बघू आता आपण आज किती मारतो आपण.
डे बाय डे पुशअप चॅलेंजमध्ये काल आपण 60 मारलेले आहेत गाईज. पहिल्यापासून म्हणजे सगळं 2 दिवसाचं मिळून 60 पुशअप झालेले आहेत. तर आज आपण कमी जास्त 100 करून टाकू, 40 तरी मारू असं मला असं वाटते. म्हणजे खाली राहतात मग ते 900 पुशअप, कारण का आपल्याला 1000 चॅलेंज आपण घेतले आणि ते आपल्याला कव्हर अप करणंच आहे. तर भावांनाच करू आता आपण स्टार्टअप. सॉरी गाईज, थोडी झोप आली होती पुशअप मारत त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. 20 झाल्यात, आणखीन 20 मारून आपण करू आज एंडिंग. म्हणजे कसं 100 होतील, आपल्याला 100 कवर होतील. फक्त पुन्हा 900 राहतील बाकी. चला तर मग डे बाय डे करू स्टार्टअप. यस, फायनली गाईज 100 पुष्प आपल्या कवर झाल्यात. फायनली भावांना 100 पुष्प आपल्या कवर झालेले आहेत. आणि आपल्याजवळ दिवस होते फक्त 97 दिवस आणखी बाकी आहेत. तर मला काय वाटते 97 दिवस म्हणजे खूप सारे दिवस आहेत आणि पुशअप जास्त कमी झालेत वाटतं, मला असं वाटतंय. तर भावांना हरकत नाही, हे आपलं टार्गेट राहील 1000चं, दुसरं टार्गेट राहील 10,000 पुशअपचं आणि तिसरं टार्गेट डायरेक्ट आपलं 1,00,000 पुशअपचं टार्गेट राहील भावांनो. तर सुरुवातीला आपल्याला कवर अप करायचं 1000 पुशअपचं. बघू आता आपण किती दिवसात कवर करतो. आज आपल्या चॅलेंजचा आहे 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसात आपण केलेले 100 पुशअप कवर. 3 दिवसात आपण 100 पुशअप कवर केलेले आहेत. तर आणखीन आपल्याकडं 97 दिवस बाकी आहेत. तर मला नाही वाटत 97 दिवसामध्ये कवर होईल. हे लवकरच कवर होईल. जर का 3 दिवसात 100 म्हटलं तर 3 × 30, 10 दिवसातच 1000, 30 दिवसात 1000 कवर होईल गाईज. तर भावांनो, हे आपल्याला कसल्या पण हातीमध्ये कवर अप करून आपल्याला लाईफमधले सगळ्यात मोठे चॅलेंज घ्यायचं आहे. ते चॅलेंज खूपच वेगळं राहणार आहे माझ्या माइंडसेटनुसार. आणि तुम्हाला पण आता मला वाटतं की माझे व्हिडिओ बनवायला बघायला पण आनंद वाटत असेल. जर का तुम्हाला आनंद वाटत असेल भावांनो, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नवीन येडपणा ब्लॉगमध्ये. सो गाईज, सकाळी तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा आजचा दिवस खूपच चांगला जावं. भेटूया आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच, धन्यवाद.